मॅच लवकर झाली पाहिजे आधीच सांगतोय. ओव्हर कमी केले जातील, रन पण कमी केले जातील. आमच्यामुळे तुम्ही आलेले इकडे. आमच्यामुळे तुम्ही आलेले आहेत. प्रतापगड. हॅलो हॅलो. प्रबळगड प्रबळगड. नैतिक राऊंड विकेट ऋषिल यांना. पहिला चेंडू. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आहे पुरंदर वर्सेस प्रबळगड. आशु बाहर जा रे तू, अंदर मत बात कर. मॅच चालू करा. विनोद चौधरी मॅच चालू करा. पहिला चेंडू. हो कर्णधार, सामना लवकर चालू करावा. पहिला चेंडू राऊंड विकेट. एक धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव काढलेली आहे. दुसरा चेंडू. आशिष. पुन्हा एक धाव. धावसंख्या झाली आहे 2. बिनबाद 2. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा एक धाव झालेली आहे. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू. आणि लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. पाचवा चेंडू. आणि त्रिफळाचीच झालेले आहेत ते. त्रिफाईट झालेले आहेत. चांगला प्लेअर होता तो. शेवटचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज समीर पुरव. समीर पुरव आल्या. टी शर्ट वर नावत नाही. आणि ते पण बाद झालेले आहेत. दीपक यांनी कव्हर्स मध्ये त्यांचा कॅच घेतलेला आहे. दीपक भाऊने चांगली कॅच पकडली आहे. एक षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 4 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. अरे तो बोलतो वाकडा तिकडे का बोल नको बोल. बोल बोल. अरे तो काय तो मास्तुरे बना हे बोल रे बोल. टाइमपास काहीतरी पाहिजे ना. ओ हो. बॅड लक बॅड लक. भार्गव याने चांगली फिल्डिंग केलेली पण ते हुकले. साहिल आपले आलेले आहेत. साहिल आपले मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि धडाधडीचे कार्यकर्ते आहेत. आणि अमोल मिस्त्री हे अध्यक्ष आहेत. थांबा 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 थांबा. जर्मन येतोय. थांबा.
भार्गव जरा जोर काढा हो भार्गव. नो चेंडू, 2 धावा मिळाल्या. भार्गवजी धावसंख्या 9. साईले बाद झाले बॉल आहेत. दिलेला छगाचा, छगा मारायला परेश तांडेल आले आहेत. ते आता बघूया काय करतात ते. त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे तरी ते चांगलं खेळतात अजूनपर्यंत. परफॉर्मन्स एक नंबर आहे त्यांचा. परेश तांडेल परेश तांडेल काय करतात त्यांच्या संघासाठी बघूया आपण आता. भार्गव हे काय करत आहे संघासाठी आपण पण बघूया आता. संदीप किनी तुम्ही बाहेर गेले, तुम्ही बोलू नका काय आता. तुम्ही बाहेर गेलेले कोणी बोलायचं नाही इकडे. जे टीम मध्ये येईन तेच बोलतील. 12 रन झाले आहेत, 2 षटक संपलेले आहेत. भार्गव तरे याची मम्मी बघते कशी गोलंदाज करते आपला मुलगा. धन्यवाद. त्यांची मावशी पण बघते आणि कविता. काका आले त्याच्या आता काका आले, बाजूचे काका आले ते पण बघतात. मॅक हे 80,000 मध्ये घेतलेले आहेत त्यांना आणि त्याने का बॉलिंग टाकून कॅच अँड बोल्ड घेतलं त्याने. आता कॅप्टन आले. बघूया आता कॅप्टन आपल्या संघासाठी काय करता बघूया आता. ओ हो हो हो. कॅप्टन अजूनपर्यंत हाय, व्यवस्थित आहे, एकदम मस्त फिट आहे एकदम. झाडाला लागलेला आहे. आतमध्ये गेला म्हणून ते आउट झालेले आहे. इकडे झाडा लागून आतमध्ये गेला तर आउट आहे. झाडाला लागून बाहेर आला असेल तर आउट नसतं. आपले जॉन इब्राहिम आले आता. अभय जॉन इब्राहिम आले आता. आशिष अजूनपर्यंत संघासाठी लढत आहेत ते. धावसंख्या 14 झालेली आहे, 2 चेंडू बाकी. आशिषाने षटकार मारलेला आहे. मारलेला. संघासाठी एकच प्लेअर आहे की ते आशिष आहेत. ते धडाधडीचे आहेत, ते एकदम खेळतात आहेत ते. धावसंख्या झाली आहे ती 20, 1 चेंडू बाकी. त्यांच्या मिसेस पण बघत आहेत, ते पण खुश झालेले आहेत. त्यासाठी आशिष अजून एक आता षटकारासाठी त्याची अपेक्षा आहे त्यांची. ओव्हर झालेली आहे. 20 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 20 रन झालेले आहे. 3 ओव्हर 20 झालेला आहे स्कोर. संकेत ठाकूर जरा तुम्ही बाहेर आहे, लाईनच्या बाहेर आहे जरा तुम्ही. आतमध्ये कोणी यायचं नाही. मिलिंद तरे आले आहेत.
बघूया आता संघासाठी काय करतात आहे. त्याने एकदा मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. जुने खेळाडू आहेत ते. धावसंख्या झाली आहे ती 21. शेवटचे 4 चेंडू बाकी. स्टंपिंग आउट झालेला किपरने स्टंपिंग घेतलंय. सनी वायदंडे हे डोंबिवलीवरनं खास आलेले आहेत. ते डोंबिवलीवरून खास आलेले आहेत. त्यांना डोंबिवलीवरून खास बोलवलेले आहेत. ते सनी जरा वैभव यांनी काय फिल्डिंग केलेली आहे. वैभव यांना वाटतं फिल्डिंग प्राइज मिळेल असं वाटतंय. अजून कोण आहे काय अलाउड झाले आहेत. लोहगडचा एक रेकॉर्ड आहे की 24 केलेले आहेत त्या लोकांनी 3 मॅच मध्ये आणि 3ही मॅच हरलेले आहे. हा रेकॉर्ड कोण करू शकत नाहीये. 24 करून सुद्धा 3ही मॅच हरलेले आणि त्यांचा रेकॉर्ड कोण तोडू शकत नाहीये. मिलिंद तरेने पहिलीच बॅट घेतली की मीच पहिलाच खेळणार. 21 दिलेला म्हणजे तो खेळणारच जातो. सनी पण रेडी होता पण सनीचा वेळ नाही म्हणून तो आता खेळू शकत नाही. ओपनिंग गेला नसता. हाँ तो तेरा एज नहीं है ना इसके लिए तू जा नहीं सकता है ना. सनी अण्णा फुल एकदम गाजर खायला आहेत. 21 रन बोललं 24 बॉल म्हणजे एकदम गाजरच खाणार आहे ते. सनी हे खुश आहे. माझ्याकडे येऊन ते एवढे खुश झाले. गेल्या वर्षी फायनल मारलेली, या वर्षी फायनलला पोचायचं पण चान्सेस आहे. एक वयस्कर आणि यंग जण बोलतात आहे बॅट्समन. बघूया त्यांच्यामध्ये काय डिस्कस चालू आहे. कौशिक हे वाईस कॅप्टन आहे टीमचे. हा बॅटिंगला कोण आहे आणि नॉन स्ट्राईकला मिलिंद आहे ना. बॉलर कोण आहे. 24 चेंडू 24 धावांची गरज. 22 सॉरी पाटील साहेबांनी 6 मारली. या मालकाकडून रूमच्या मालकाकडून त्यांना 501चा पारितोषिक आहे. कपिल तरे यांच्याकडून पारितोषिक आहे. लेग बाय. आशिष यांनी लूज फिल्डिंग करून त्याने 1 रन दिलाय. हो 1 नंबर. या वयामध्ये पण अजूनपर्यंत खेळतात आहे. सिंगल डबल काढून त्याच्यामध्ये हेच असते. सिंगल डबल मुळे तर जिंकतात. और गुड शॉट. दुसरा बॉल बॅटिंगने मारला ना. आणि आता तिसरा पहिली मॅच 3 बॉल 3 झाले. संघाचा गोल 3 झालेला आहे. थोडा वाढव आयरेस वाढव थोडा. मिलिंद तरे असे धावत आले की बाबा आऊट होण्यापेक्षा धावलेलं बरं आहे. मिलिंद तरे काय करतात संघासाठी. टॅप शॉट मिलिंद यांच्या बॅटमधनं आणि 2 धावा.
मिलिंद तरे हे बॅटिंगचे हावरे आहेत, ते फक्त नुसतं नावापुरती धावतात, फक्त बॅटिंग पाहिजे त्यांना. मिलिंद तरे यांनी छगा मारला, त्यांना 5,001चा मयूर शेट्टेकडून प्राइज आहे. नो बॉल आहे. नऊ धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू स्कोर झालेला आहे. पुन्हा एकदा पत्र्यावर मारलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 11. सनी वायदंडे कॅप्टन आहे, तो एवढा खुश झालेला आहे की सांगू नका. तो मनातल्या मनात एकदम खुश झालेला आहे की सांगू नको. मिलिंद तरे यांना बोला तुम्ही आरामात खेळा, तुम्ही आउट होऊ नका, बाकी कोण पण आउट होऊन दे. 11 धावा झाल्यात आणि 11 धावा पाहिजेत. निर्धाव चेंडू बाद आहे. एकटा कर्णधार तो, एकच एकटा बॉलर आहे आणि तोच एकटा सगळं करतोय. दीपक वन मॅन शो कॅप्टन आहे पण तो. आला आला आला. धावसंख्या झाली आहे 12. 16 चेंडूत 10 धावांची गरज. उत्कृष्ट. मस्त फिल्डिंग केलेलं, लहान पोराला हे फिल्डिंग केलं. सगळे टाळ्या वाजवा त्याच्याबद्दल, टाळ्या वाजवा. निर्धाव चेंडू. 15 चेंडूत 10 धावांची गरज. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 13. 13 धावा झाल्या आहेत. 14 चेंडूत 9 धावांची गरज. पुन्हा एकदा 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 14. 13 चेंडूत 8 धावांची गरज. नो टाकलेला आहे चेंडू आणि त्यावर 2 धावा काढलेल्या आहेत. टोटल 3 धावा मिळाल्या आहेत. मंदार जरा जोशवर तुम्ही खेळा, जरा तुम्ही धावसंख्या झाली आहे ती 17. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 18. ओव्हर झाली आहे. 12 चेंडूत 4 धावांची गरज. समीर वायदंडे आता बघूया आता काय आता करतात त्या पुढच्या मॅच साठी. आता पुढची मॅच एकदम टफ आहे एकदम. तिसरं षटक साहिल घेऊन येत इंडिया आहे. पाकिस्तान मॅच आहे, पुढची मॅच आहे ती. आता कोण पाकिस्तान कोण इंडिया काय माहिती आता. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 19. पाहिजे का तिच्या आहे का मैताला आले का आपण मेनच्या तिकडे आहे जवळ का. 11 चेंडूत 3 धावाची गरज. एक गडी बाद झाली आहे फक्त. जवळ का सगळ्यांना सांगणार वाटतं तू. 2 क्वार्टर. कधी सकाळी 7:30लाच बसलेला मी. 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 20. मिलिंदना आशा आहे की आम्ही जिंकलेले आहे म्हणून ते आरामात खेळतात आहे ते. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात. आता 8 चेंडूत 1 धावांची गरज. साहिल हे आता काय करता बघूया आता. पाहूया मिलिंद तरे याच्याकडनं षटकाराची
आणि लॉंगॉनच्या दिशेने एक धाव. सनी वायदंडे एवढे खुश झालेले की जागू नका. सेकंड टाइम फायनलला आलेले आहेत ते आणि त्यांचा पार्टनर एकच आहे तो फक्त मिलिंद तरे. त्याला तोच पाहिजे